जर्नी कोणीतरी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि ती जर्नी डॉक्टरने फक्त समोरच्या कपलला एक्सप्लेन करायला नको, तो पूर्ण फॅमिलीला एक्सप्लेन करायला पाहिजे. म्हणजे ह्यांनी पण थोडी मागची बघून, ह्यांनी पण मागचं पाऊल बाजून पाऊल समोरच्या आणि पुढे जातो. म्हणजे पेरेंटिंग होणं हे सायन्सच्या दृष्टीनं किंवा वैद्यकीय दृष्टीनं सहज शक्य आहे, पण तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे किंवा तो त्याची प्रायोरिटी तुम्ही ठरवायची. हो, आता एक सायंटिफिक फॅक्ट मी तर सांगू इच्छितो की स्त्री आणि पुरुषांमध्ये हा फरक आहे की पुरुषांचे स्पर्म्स सातत्याने वयाच्या 53व्या वर्षापर्यंत नवीन नवीन स्पर्म तयार होत असतात. पण स्त्रियांची स्त्रीबीज एकदा कोटा तुम्ही जन्मल्यावर जो निश्चित होतो तो फक्त स्त्रियांचा कोटा, तो एक्सचा कोटा ऱ्हास होतो, त्याचा फक्त ऱ्हास होतो. त्यामुळे 35 ते 40 वर्षामध्ये पुरुषांचे स्पर्म्स उत्कृष्ट असू शकतात